श्री दुर्गा सप्तशती. नमो देवे महादेवे शिवाई सततं नमा. नमः भगवते भद्राय नियता प्रणता स्मताम्. देहि सौभाग्य आरोग्य देहि मे परम सुखम. रूपम देहि जय देहि यशो देहि दृश्य देहि. सर्वबाध प्रशमनं त्रैलोक्य खिलेश्वरी. एकमेव त्वया कार्यमस्मत्वयारी विनाशनम. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वबाध प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी. एकमेव त्वया कार्यमस्मत्वैरी विनाशनम. पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. रूपं देहि जय देहि यशो देहि दृश्य देहि. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो. सुरत समाधी वैशाते मेधा मुनी सांगतो. विनियोगा. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रत्न रक्तदंतिका बीज अग्निसत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रत्यते. प्रथम चरित्र जपे विनियोगा. खड्गा चक्र गदा निचाप परिगा शुला भूषुंडी शिरा. शंकाधारणजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा. नीलासारखी कांतीपद दशका सेवे महाकालिका. नाशा मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमच्चंडिकायै. ओम एम मार्कंडे उवाच. सूर्यतनय सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा. त्याची विस्तारे एक सांगतो. कृपावंत महामाया तेणे मन्वंतराधीप. सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोची श्यामाजी चैत्रवंशीय भूपती. सुरत नाम महाराजा समस्त क्षितिमंडला. पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर. कोला विध्वंसी वैरांनी धावा त्यावर बोलिला. दंडनीती सुरताची सुघोर संग्राम तो करी. कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला. रण सोडून तो आला सांभाळी पूर आपुले. जिंकिले ते वैरांनी भूपती क्षीण जाहला. अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी. सेना बल लुटवणी राजधानीशी जिंकती. शिकारीच्या मिशे राजा होऊन अश्वस्वारतो. दुर्दैव लपवू पाये जातसे घोर काननी. आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक ही विसावले. शोभनीय शिष्य वृंदे राण सुंदर पाहितो. तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी. काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझी या पूर्वजांची ती राजराणी नसे मज. सत्ता ज्यांची आजवळी दुष्ट ते भृत्य पीडक. छळता जनवृंदाशी कोण वारील त्या काळा. माझा अति शूरपुष्ट काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य अतिथयांची. मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वावनी सुखी स्वगत त्यावना. मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी. कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे. काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोले राजा दुखी अंतर जाणून. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी रूपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला. मोकळे करुणी चित्त हृदयगत त्याशी बोलिला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी. श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुखी स्तमी वना आलो गृह वृत्तांत नाकळे. असे सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजउवाच. सी पुत्र धन जे वनवासासी कारण. प्रिय लोभनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आम्हा बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नाव रे हे करावे काय ना सुची. पितृस्नेह नसे पुत्रा धनी चुचळती मज. पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी झाले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी. आपाशान हृदयी आपता न बोले मी करू कसे. मार्कंडे उवाच. मेधामुनीच्या सेवेची आले जुळून सर्व ते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो. विनेने तिने भावे आदर्य वैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्ताला पतया स्थळी. राजूवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझे. मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज. सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची आस्तव नसे सत्ता आता माझी आज्ञानी तरी दुःखी मी. घरातनी काढला हा वैश्य दुःखी असे इथे. स्वजन तक्त रावणी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ताची कळून झोंबली आम्हा. सज्ञान असून आम्ही न कळे गेरलो कसे. विवेकही नक्की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषी रुवाच. भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान हे. भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे. भिन्न भिन्न विषयाची चवी ऐशी जणांतरी. दिवा रात्री कुणी भोगी विवेक नर त्यामध्ये. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागे मानव. पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर.
नरनारी परिसौख्य भोगती पशुपक्षी स्वये सुधा तृषायाची परिमोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळूनी मोह असा आपण प्राप्त जे काही भोगता दीर्घ काल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी ही इच्छिती नाश मान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व आहे जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहास तिये तू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्के जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगिती जन्मली कोटे कैसे चारित्र्य देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे एको इच्छिते मनमन ऋषिर्वाच जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धवाया जन्मा जन्म घेत असे अरूपा दोन्ही निरूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषा आसने कर्णामळातून त्याच्या मधुगैटप जन्मले ब्रह्माचे दावले काय ब्रह्मा माणी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वर ती विश्वाचे धारण करी विश्वय संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेच स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दोजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पावनी जागा आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वदा देवी पश्चात्कार स्वरात्मिक सुधा तू अक्षरनित्य त्रिदा मात्रात्मिक सीता बिंदू रूप अर्धमात्र अनुचार्य तुझी रूपे सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पाती ग्रास अशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सवार रूप कल्पांती सृष्टीमय जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रिम तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी रांधी तू क्षमा खडगदारी शुलिनी गदिनी गोरा शंकिनी चक्रिनी देता चाप शरधरी देवी भुषुंडी परिगायोध सौम्य सौम्य तारा माझी तू सौम्य अतिसुंदर परा उनी तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूप सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणी नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माया तू शंकल प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा सर्वदारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश तोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दंश मधुकैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोने ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी सविली तेत्वाशी नेत्र नासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मसन्मुख झाली कारणवजरामध्ये शेषाच्या शयातून योगे नद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिते उठून विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते भावयुद्धात रंगती उन्मत्त झाले योधे महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णूशी वर माग मनोपसित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजणी देवावरही तुका हा दुसरा न ऋषी रुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलना जिते ऋषी रुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघांची शिरगे हरी ब्रह्माजी या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला श्री अच्युत विरचितायम प्राकृत भावार्थ टीकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय कुलदेवता शरणार्पण वस्तू अध्याय 2 एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण धोरणी विनियोग ओम मध्यम चरित्र श्री विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपविनियोग हा ध्यान ओम शोभे अक्ष गदा निशक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी शूला पाश सुदर्शना धरी तसे हाती प्रसन्नानना सेवा मे महिषासुर हरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिर्वाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महाबलिष्ठ महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्माचा करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता
ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुण आदिका महिषासुर गांधुनी स्वय झाला आधीश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती नदीन ते मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःख यातना दे त्यांचे वृत्त सांगून जाईले शरणागत नाशाय देते सा तोच सांगा साधन शक्य ते देवता पिडल्या वारी एकता शिव विष्णू ते क्रोध रक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाय मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकाल उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना न तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी ते शिव तेज जिचे मुख यमराजाची या तेज केस डोईस वाढले मग तेजश्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजस्ताना दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जगा नितंब तेज पृथ्वीचे पदे ब्रह्म तेजाने सूर्य तेजाचा आगळ्या करांगळ्या वसुतेचे कुबेराचे नासिका प्रजापतीची या तेज वाढले जात देवीचे अग्नि तेजात नेत्र संध्यांचे भ्रुकुटी तिची कान वायव तिने झाले मिळाले देव तेजचे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाले अपारा तेज फाकले एक शूल दिला आदे प्रेमी पिनाकदर शंकरे एक चक्र हरिदेई आदरे अंबिके प्रति म्हणून शंक देताय शक्तीचे दान अग्नि दे दिला धनुष्य वायूने बाते दोन शरांचे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत्र देवीश भाग्यशाली पुरंदरे यमाने दितला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोम रोमी महाते सूर्यदेवी भवानीशी पृथ्वीदालकाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्जंत्र दे केवर बाहुशी पुरे दोन्ही पायाशी गळ्याशी स्त्री साजी मुंद्या बनल्या रत्नांच्या कातल्या अंगुलामध्ये निर्मळ फरसा दे विश्वकर्मा सहर्ष तो अस्र अभेद कवच देवीशी दान देतचे कमलमाला वक्षसे सर्वदा फुल्लयशी जे सागर देवीशी देई पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल देशवारीशी सेव वैसा वयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वीरतमा नागशेष दे नागा आरतो अनन्य देवता देवी अस्त्रशस्त्रादिभूषणे यशी सन्माने देवी अनन्य देवतांनी उच्चस्वरे अट्टहासे ती करी दोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे गगनीनाद मावेना बेसानं वाटले विश्व घाबरले सारे निश्चितुषी कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी शिववाहिनी देवता जय गर्जती भक्ती भावे महर्षीने नम्रत्वे सूत्र मांडले त्रिलोका शुद्ध पावनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले शिवनाद जिथे झाला धावला दैत्य त्याश्रयी त्रिलोकी भरले ते जयशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळकी शिर व्याकुळ सप्त पातळा धनुष्य दोरी बाजता सहस्रभुज दंडांची देवी दाई दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशला महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्ष तोच अमर सैनिकासवे 60,000 रथींचा उदग्र स्वामी तो लढे 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महान तीक्ष्ण रोमा असी लोमा 5 कोटी रथीं सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बशकेला तो लढे गजासवे 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्र ते महादेते ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हातुनी तोमरबिंदी पालशक्ती फरसा कडक मुसळ पट्टीशादी अस्त्र प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीची शक्ती आणि ती फिकती पाश ते काही मारिती खडक कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी स्मरणे क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही मुखम लाना नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्थविती ऋषी देवता वाहन शिव देवीचे वनात वनवास असा रणात असुरा मारी विसरे वय सोडून निश्वास सोडता देवी सहस्रो गणत क्षणी सहस्र देव होऊन दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसाविंदी पालाने खडक पट्टीश घेऊन सामना घेती दैत्यांचा शूर वीर विलक्षण निर्भय देवीचे निते वधुनी असुराजना नगारे शंके आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षवाया ते मुदगळ ठोकती गण भयंकर घंटाना ते मूर्छित मारले किती शताविधी महादैत्य वधी देवी महाबली ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती करीत विधा असुरांची गदा गावा कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने पाटली छाती शवलोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली देव पीडक दैत्यांची गतप्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिला जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंध वाद्य ऐकुनी नाचती रणरंगीते ताल सूर धरुणी खडग शक्ती दृष्टी आधी असंख्य दड धावती देवीशी म्हणती तांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य जाळतो अग्नी दैत्यसेना तशी रणी क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली
इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवीस व गर्जना घोर तो करी व्याकुळ बाराणास दैत्यांचे ऐसेच बदले किती देवीची गणते लढती वर्धी दैत्य सनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर वदला धन्य दुर्गा महाबली ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तलिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहि माम ओम ऋषिर्वाच नाश पावून दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध तो धावून आला पुरती वदाया देवी संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्यांचे सारथी अश्वयाने अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडून बाणे विंदोनी त्या काळा गायळा अंग प्रत्यंगी केला सेनापती त्वरे डाला तलवारा हाती तेव्हात घेऊन धावला धनुष्य रथा अश्वादी मुकला सारथी सेवका तलवार मारली बाई शिवाशी गावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सकृत रक्त नेत्राने शूल घेऊन थांबला भद्रकालीशी माराया फेकला नभ मंडळी सूर्यासम प्रभाजाची चालला देजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षण मारला वेगे गतप्राण पडे कळ आला चामर धावनी देवपेक टाक दुर्जन हातीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबलायचे ओंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या दक्षिणे चामर देवा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हातीच्या मस्तकी शिव तेव्हा बैसे उडून या भाऊ युद्ध सुरू झाले दोघेही बळ लावे ती दोघेही हातीवरून आले तेव्हा मैत्री भयंकर प्रहार आणि मारत येते परस्परा नभातून उडी घेता शिवाने शिर तोडले सामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराला तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंतक भास्कल बिंदी पालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रीने त्रिलोष त्रिशूलाने उग्रासे मारला त्वरे उग्रवीर्य महानु दैत्य ते विदारले पिडाला तलवारीने दडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना संवारती येशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर देत आप देवीची गणत्रासली उंदराळ देत कोणाशी खुरांनी मार देत असे पुष्पसिंगी कुणा मारी वेगाने मरती कुणी शिवना दे मेले निश्वास वायूने कुणी धराशाही किती झाले देवीची गणता क्षणी शिवाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबी प्रति तेव्हा आंतरिक क्रोध ताटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकून भूमी गर्जना करी घोर तो वेगाने त्यांची आकृती कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सकृत महादैत्याशी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्यपाशाने रणीबद्ध तयागुणी रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी शिव होऊन धावे तो बारा आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडग हाती असा दिसे डाल तलवार देवी ती घेऊन गावा घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक शिवा शेवडी दैत्यांची सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे सरासर त्रस्त झाले गावरे फिरती जण सुरभी पेवनी आंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री असे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत्त दैत्यस गरजे शिंग मारुणी पर्वतपिकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषी रुवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे एड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला ते जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी देत त्यांचे महिषासुर मर्दिनी हाहाकार राणी झाला दित्यसेना पळावे समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुखभास देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यशगंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवता शरणार्पण वस्तू अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाव्राजी कटाक्षे हरिकुलभयदा चंद्रबाळी जयशी शंखचक्रा कृपाणा त्रिशूलकर धरा दारी नेत्रत्रयाशी सिंह स्कंदादी रूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धीशी जय ओम ऋषिर्वाच
दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमना लीन होती पारी लावण्य अंग फुलती यश शौक्यदाने देवी स्तोत्र करती सुर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभुवनी जिची जी पूजनीय ऋषी देव जगत जनाला हो ती नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे निज स्तोत्र गाता ती चंडिका केला जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पापा भाग्य सूर्यदया सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाजयशी पाळी जगास नमितो तिची आपदाशी नावर्णवे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे ते शौर्य जे असुर नाश कठोर जैसे जी देव दैत्य समरी सकात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तव मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच परमा प्रकृती समजता स्वरूप तुझे तव नाम घोषे जे ज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वदा जण तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यास ती मुनी जया निगमा पथाला विद्यापरा तूच ना अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजुवाणी सुसाम ऐश्वर्य छत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझ ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैटवारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करियाती थोर मान ईशत श्वास आमला शशी पूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध जडला महिषासुरासी केला प्रहार नवला वह मातयशी चंद्राने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या बयान ज्या पाहता मशी तो नच सोडी प्राण भील काल ही जया भगता मुखाला पाहून ते नच विनाश तरी कळाला संतुष्ट तू तर जगा इथ लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारले सहकळा महिषासुरासी तू प्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशी श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवो निश्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म तू भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझे निहोती नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहरणी एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारी शिखळ जना रणीशूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त वाया दैत्य जनावदसी तू सदये रणाया त्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे सव्वारीशी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्श पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येना असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल निर्गर्भ होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्थ प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझवुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात बारी एशी तू एक वरदायिनी दिव्य नारी सव्वारिली अरिंदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी बाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षे उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी ही जी रूपे आमचे सर्व लोकांचे ओ रक्षण त्या गुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा सौ रक्षावे तू सदा ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली येशिया बरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चित तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावा वर तो मला देव उवाच भगती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुरत वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारक संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्यांचे वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्नासने ऋषिरुवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतिता तथास्तु वर देवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली
तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून गे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व लोक रक्षावाय प्रगटेती पुन्हा पुन्हा. ह्रीम ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण. अध्याय 5. देवीशी सवेती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग. ओम अस्य श्री उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंदा भीमा शक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वं सामवेदा स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्र पाठे विनियोगः. ध्यान. ओम घंटाशूर हालानी शंख मुसला चक्रधनु सायका हस्ताद विदरुणी शरद शशी जशी कांती मनोहार. गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता मा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा. ओम क्लीं ऋषिर्वाच. पूर्वी शुंभ निशुंभाने हरविली शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याच्यापासून घेतले. चंद्रवायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पदत्रयादी अधिकारहीन देवता. स्वर्गातून देवतांची बाहेर दैत्य काढिता पराजिता देवीची देवास्मरण झाले. आपत्तिकाली स्मता मज निश्चित धावने देवाचे असा आंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमाने महादुखी स्मरती देवा अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी. देवता चिंतुनी एषा हिमालया गिरिवरी भगती विष्णू माया सविती मनव लाविनी. देवा उचवा. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन. रुद्रेशी गौरीदात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गाम पारा तू सारा सर्वकारिणी ख्याती अनेक तू कृष्ण धुमरीशी नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगदाधरा कृती देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी शुद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्तीची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी व्यक्ती व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तविती जिला सुर जी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि. उदंड दैत्यग्रसिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला. आम्हा नरा विपदा कदा कुणी ऋषी रुवाच. देवता सवित होत्या जान्हवी स्नान इच्छुन त्या स्थळी देवी पार्वती आली राजाच्या दक्षिणी. विचारिता ती देवांची देवी भ्रुकुटी सुंदरा उद्बोली तिच्या देईत शिवा बोले तिथे तिला. स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे ते एकत्र ते देव सर्व. पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला. कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी.
कौशिकी जन्मदाते ती पार्वती काळी झाली, हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु. शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेची या लावण्य देय यष्टीची. जाऊनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी, हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी. नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे, असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामी. श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली, हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू स्वय. मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिके, ते सर्व तुझ्या सज्ञ सुदैवे शोभती प्रभो. पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चे आश्रवा तुआ, ऐरावत गंजरत्न इंद्रापासून घेतले. हंससे युक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या, विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या. कुबेराचा निधी तो त्वा महापद्मही रावला, किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली. कांचनस्रावी जे छत्र होते वरुणाची आगरी, प्रजापतीची यापाशी ते आता जवळी तुझ्या. उत्क्रांतीचा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे, वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे. अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित, अर्पिले तुझ देतेशा सर्व रत्ने तुझ्या घरी. श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा, कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी. ऋषी रुवाच एकुणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्या कडे, सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता. आज्ञेने माझी याजावे बोलावे देवीशी असे, उपाय योजनी येसा आणावे सत्वरी तिला. तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्त्रळी, मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा. दूत वाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर, दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या. अव्याहत सर्वत्र आज्ञावाणी ती देवता, येशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश एक तो. मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता, यज्ञभागही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो. त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची, ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो. उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी, देवता मज बंधुनी नम्रत्वे अर्पिती मला. देव गंधर्व नागांची जवळी रत्न थोर जे, ते सर्व माझी अपाशी सध्या आहेत सुंदरी. श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला, रत्नभोगते आमापाशी त्वा यावे रत्नवल्लिके. ममानुज महाशूर अथवा मज सेव तू, चंचल सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी. परमेश्वरे तुला पावशी मधुन गृहे, विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तू आमज. ऋषी रुवाच एकोणी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित, गंभीर बोलली त्याची ती दरी नेत्रय लोकये. देवी उवाच सत्य तू बोलला दूता, अल्पमिथ्या नसे इथे. परिमत प्रतिज्ञा येशी निश्चय पहिलाचा, करू मी मिथ्य तो कसा एका मम निश्चय. मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी, माझ्या सम असे शूर होईल पती तो मज. शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून त्वरे, वरावे मज जा सांग विलंब काय असा येते. दूत उवाच देवी गर्वांत तू होशी, मज सांगू नको असे. शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे, दैव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता. एकटी नार तू कोठे युद्धात राशी. देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षत्रीचा, तया दैत्या सवेकेशी अबले रण इच्छिशी. शुंभ निशुंभाजवळी मानाने चलू तू आता, नातरी केस ओढून तृणवतने ती ते तुला. देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर, परी मी करू ते कसे. निर्धार पहिला माझा विचारा वाचून हिचा, आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे. उचित करावे त्यांनी होईल मान्याचे तया. श्री अच्युत विरचितायम प्राकृत भावात्र टिकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य पश्चिमोध्याय श्री कुल्योदा शरणार्थ. अध्याय 6 धूम्रलोचन वद. ध्यान. ओम नागाद विश्री बैसरी फणीमणी दीप्तानळे, शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रद्रय रेखिली. माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रात डोई दिसे, सर्वज्ञेश्वर भैरवाकिनी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषीर्वाच देवीचे एकुणी ऐसे दूत विद्रावत करी, दैत्यराज विस्तारे कळवी वृत्ताधारे. एकुणी दूत वचन सकृत दैत्यराज तो, धूम्रलोचन त्यांच्या सेनापतीशी बोलिला. त्वा धूम्रलोचना धावे आणावे ओढून तिला, धरुणी केस दृष्टीचे बलात्कार करून या दिवशी संरक्षणासाठी यक्षगंधर्व कोणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे तो महाशुरा. ऋषी रुवाच आद्यांगित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन, 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल वासिनी, शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोनी चाल तू. न मानिशी या वचना, तरी ओढून केस मी बलपूर्वक कृताने नेईन बोलला. देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी, मज ओढून नेत्यांना करीन नारी काय मी. ऋषी रुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन, हुंकार मात्रे आंबेच द्रक्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाकृती धाविला, अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोरा आग्र वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह आया आलवून या, गरजुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे. दाढा पंचतीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकीत महादैत्यासी सिंह तो. नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो जरी, चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा. भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फाडून, केसरी पितसे रक्त आयाळ हलवून या.
अतिकृता सिंह क्षणार्धी चौताळाला मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन धोमेला सिंहाने सैन्य मारले दैत्य राज महाक्रोधी शुंभ संतप्त जाहला कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा देते असतो तेव्हा एका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी एकाय शस्त्रास्त्र गावई करा आसुरी आपुली विजय टाकून देवीची वरी वदावी जागच्या जागी नको तो शिव आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तयांना आणा दुष्ट श्री वदता बरी ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठोध्याय श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु। अध्याय 7 चंडमुंड वध ध्यान ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा एकेची श्यामलांगी पद्माशी पाया ठेवी शिरीष शिकला वाद्य विना सुरंगी कंठी कल्लारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा गोंकू भाळी विचित्रा ओम ऋषिरुवाच आज्ञेनी शुंभ दैत्यांच्या चतुरंगिनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले सिंहाचे वरी देवी मंदे हास्य करी तसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धाव काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळांना तलवार पाश घेऊन काली प्रकटली स्वय विचित्र कटवांगधरा मुंड माळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मनसा भयंकर अतिविस्तार वदना जिभा तरल भीषणा निमग्ना रक्तनेना नादे घाबरती दिशा वेगाने तुटती तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी सांगटा गज सैनिक एका हाती धरुणिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ आश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी गालीचा नाश होत असे लात कुद्दे कुणा मारी धक्के देके सोडून गळाला बी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र आसरे तोंडात धरुणी त्वरे तोडून फोडून टाकी दात चावीत अंबिका सैनिक दृष्ट त्यांचे कालीने सर्व मारले कितीक प्राण घेऊन पळाले भयभीत ते कटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्यदुष्ट महाकाळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संग्री भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाण चक्र पडोनिया होता दिलेली सकृत गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्रावदनी दात भयान दिसती तिचे तलवार तोर घेऊन देवी ओंकार दिसे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक वरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे महाबली चंड मुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना त्यांची सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गरजोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशुगे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वयरणी ऋषिर्वाच पाहुणी चंडमुंडांचे चंडमुंड विनाश दो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारुणी आली तू मज पाश घे चामुंडा म्हणून लोके तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण। अध्याय 8 रक्तबीज वध ध्यान ओम प्रभात सूर्यापरी स्नेहाने ते धरित पाशांकुश बाण हाती तदेव शक्ती आणि मादिकांनी अशी सदा द्यात असो भवानी ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य देते सेना महाबली संग्रामी मेली पावणी शुंभ संताप लावणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन शुंभ सांगी सारी संग्राम सिद्धीस सेनापतीचे 86 उदायुत चला रणी 84 कंपू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी दे विरेशत धूम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्याचे रणांगणी कालक दौरे दे मोरे कालकीय महासुरे युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्त्र तो शुंभ आज्ञा दे त्यांची देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पावनी चंडिकारणी टंकारानादी वरवी धरणी गगनांतर देवीचा शिव तो करते घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य शिव घंट्याचा नाद गेला दिगंतर उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव त्रुमूल नाद तो ऐसा ऐकून देते धावळे चंडिका शिव कालीचे सकृत ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संवार ऐचुनी रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी तिचे शस्त्रास्त्र घेऊन हाती आले उदार्थ देवता हंसयुक्त विमानाशी अक्षत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी ती रणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूल वरधारिणी कंकण महानागाची बाळी चंद्रार्ध भूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडाची न शंख चक्र गदाधर शारंग धनुआ हाताशी एका हातात खडकते श्री हरियज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया वराह स्वरूपे आली युद्धक्षत्री उपस्थित नारसिंह नुसियाची नुसियापरी आली ते
ती केश जाळीता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र ते नेत्र सादरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणि शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ते वे देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवी जटाधू मीरशंकरा म्हणे तू दूत होनी बोध तू शिंबो निशुंभते त्या आधी गर्वांदाशी तसेच दैत्य सैत इच्छिते युद्ध जे त्यांना संदेश सांगण्याचा दैत्यांना जो पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य दे इंद्र देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो वारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला की बक्षतील तत्क्षणी शिवदूती जिचा झाला येशी सन्मान्य ती जगे शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबुधाचे एकूणी कांतायणी जिथे असे सगळं दैत्य दाठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी त्यांच्या ते दैत्य अस्त्र जोगती ऋषीशक्ती बाण आदी देवी लागुनी मारित टंकारुणी धनुष्याशी अश्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुणी ती देवी खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी ब्रह्मांडिक मंडलूचे जलपेकी जिथे कुठे तेथील शत्रुनिस्तेज होतीहीन पराक्रमा माहेश्वरी त्रिशूलाचे चक्र मारुण वैष्णवी कार्तिकीयाची जी शक्ती दैत्य संवार साधित इंद्र शक्तीची या वज्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगांचे पडले निष्प्राण भूमीशी वाराई तंत दाडानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिवी नकाग्राने फाडी देते महाबली करुणीची शिवनादासी रणी फिरे भयानक शिवदूतीचे अनादे भयभीत असुरते शिवदूतीचे असते वदत्यांचा होत तक्षण मातृगण महाकृती वदता दैत्य सैनिका पळाले असुरसेना भयान प्राण घेऊन दैत्यांची पळता पाय रक्तबीज महाकाळ युद्ध लागी तय काळी तया संग्रामी दावाला रक्त देहातून त्याचं सांडता एकते थेंबही दुसरा दैत्य उद्भवे लढता आणि इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून गाया दैत्य झाला थेंब रक्तातून आली ती तुके दैत्य धावळे युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण अर्थता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीजा समान ते रक्त थेंबातून येते ते दैत्य उद्भवले रणा मातृगणाचा वेळ घोर खेळते युद्ध शूरते शस्त्र भीषण वर्ष चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची या गावे गाळ्या रक्त सांडितो रक्तबीजा असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी गाळ्या दैत्य तो इंद्री मारी गदा त्याला शरीर न होत असे चक्रचा गावा लावून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कौमारी वाराई खडक घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजासह मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलाधिघातांनी सांडले रक्तभूमीची रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विषय दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेणे संग्रामी देवता पाहुणी किन्नावे देवांची काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे माझी अशस्त्रपाताने घाळ्या रक्तबीजा रक्तबिंदूची त्याच्या या ग्रासावे तू महामुखे सवारता रक्तसारी विचारता रणात क्षीणवोनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित एशिया युक्तीने पुन्हा रक्तबीज रूपांतर नाहीये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारिता शोषले रक्तकालीने कृत रक्तबीज जरी गदा चंडीवरी आणि नाश इच्छित देवीचा थोडी दुखी ना झाली गदा सुसुनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घावा घातले सांडे रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारे देवी रक्षणी वज्रबाण खडगदृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नवे पुन्हा येणे विधी शस्त्रात्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नुपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची यावदे धैर्य देवांशी जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अति हर्षे रणीचा नाचती देवता ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावत्रटिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमोदया श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु. अध्याय 9 निशुंभ वध ध्यान. ओम बंदुका कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाशभाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण विनित आनंदकारी. ओम राजउवाच विचित्र कथा आहे स्वामी सांगितली मजा देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणिमेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन. ऋषीरुवाच रक्तबीजाने दैत्यासी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशाच पाहुनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठ दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सकृत तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडकेशी संग्रामी झाला उभा. मेघापरी बाण वर्षात रणी झाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारून
घाव केले तया वीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवारा तीव्र तीव्र झालं घेऊन देवीचा शिव लक्ष्मी मस्तकी गावतो करी शूरप्रभाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तर रक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे सकृत शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदापैकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परचुदे घेऊन येता देवी बाणाच पेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वधावया अंबिकेशी रणी तो घाव करीत असे अनुपम भुजाचा आठ सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शुभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रत्यंचा उडून केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाई वरुणिया ध्वनी गेला नभावरी तेव्हा गरजत तसे शिव गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढून पहिले शब्द थोपती शिवदूते अट्टास करिता दैत्य तेरणी होती भयभीती कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांची जय गरजती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारुनी बोताटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा शिवानादी गजवी त्रैलोके ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारावी मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी याचा निश्चेष्ट पडला खळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि शिव क्रोधे दावा करीत असे दशसहस्र भावनी निशुंभ चक्र फेकिता अचतन जणी गेले चंडिकेवर त्या वीरे दुर्गमहारिणी देवी क्रोधे सोडून दिशर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या वधावयात चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुणी तलवार ती दैत्याने शुला हाताशी घेतला मारण्या तिला चंडिका पाहुणी अशी शूलपैकी तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भव देते निशुंभाच्या तनुतून देवीची म्हणे द्वेषाने राहा उभी देवीने खडक फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने देते तो पडता धनी शिव कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कितीकांशी केली निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणीने निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक झाले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित इंद्री ती वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती शिव यांनी संवार मांडला श्री अच्युत विचितां प्राकृत भावार्थ टिकायांशी मार्कंडेय पुराणे सवर्णिके मनोत्रे देवी महात्मे नवमोद्यासी कुलदेवता चरणार्पण मस्त अध्याय 10 ध्यानजी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य निद्रा धनुशर युक्तांकुश पाशशूल बाहुसु शोभित जिचे शिव शक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात तृतेंद्रुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत पाहुनी शुंभ संक्रोध बोले तो अंबिके प्रती गर्वांध ओशी कातर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो देवी वाच दुष्ट अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ऋषिर्वाच ब्रह्मणी आदी ज्या देवी अंबिका देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाहि शुंभ महाबली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपिली न होऊन एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळते युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षने लढती ते परस्पर भीषणयुक्त ते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभचे टाकी देवी ओंकार गर्जुनी तोडी तेव्हाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाण शस्त्रास्त्र देवी झाकली सकृत बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येतात ती अंबिकेवरी देवी चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्तयशी ढालगे तलवार तो चौताळून आकृती धावला देवीच्या वरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणे मुदगल तोडला त्वरे बुक्का माराव्या लागी मोठ बांधी महाकळ देवीशी मारता बुक्का चपेटाळली सुरेश्वरी
छातीत त्या दैत्याच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करीत चित्ते आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभाची पाडीभुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराज शुंभ आला पाहुणा आपल्याकडे. त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा. उडाला प्राण त्याचा देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ स्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघकुश. नद्याचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देवा हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य. अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नंबी. वायू सुपावन बाहे सूर्यकर प्रकाशती. प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचिताय प्रकृत भावातटिकामसी. मार्कंडेय पुराणे सवर्णिकी वनवंतरे देवी महात्मे. श्री कुलदेवता चरणार्पण मस्त. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चिताने वरदे देवता जना. ध्यान. बाल रविवत कांती शशिबाई सुस्त न त्रयी नेत्री. सुहासे वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिरवाच. देवी वदे शुंभ महासुरेंद्रा. इंद्रादिवन्नी करुणी समोरा. कात्यायनी सुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानंदे कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे. माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला. आधीश्वरी तू चराच आधारभूता जगता असे गम. ही स्वरूपा स्थिती तू अशोक शौर्य असे मातव पार नाही. पाणी जगा तृप्ती तुझे होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या. मुलाग्र विश्वा परमा तू माया. मोहित त्वाया जगतास केले. मोक्ष तो आलोक किती कनेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी. स्तवाया योगे श्रोत्र उक्ती अन्य याहुनी. सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित. स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते ते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी सिद्धी विनाशा हे शक्ती भूते सनातनी. गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनाथ परित्राण परायणे. सर्वस्या त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानसे ब्रह्माणी रूपधारिणी. कौशांबर शरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूल चंदा ही धरे महाऋषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते ते. मयूर कुक्कुटवृते महाशक्ती धरे नगे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते ते. शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते ते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा. वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते ते. नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी. त्रैलोक्य त्राण सहिते नारायणी नमोस्तुते ते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्वले. रुद्रप्राणहरेंद्री नारायणी नमोस्तुते ते. शिवदूती स्वरूपेण रितदैत्य महाबले. घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते ते. दंष्ट्राकराल वदने शिरोमाला विभूषणे. चामुंडे मुंडवथरे नारायणी नमोस्तुते ते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते ते. मेधे सरस्वती वरे भूती बाब्रवी तामसी. पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते ते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्व भयातुनी रक्षो कांतायणी नमोस्तुते ते. ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते ते. नाशिवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे. पापनाशवो ती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्त मांसच्या. चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा मुजा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा पूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जे ते न विपत्ती त्यांना. त्वदाश्रितांचे बळ पीडितांना. येणे विचित्वा रणरंग केला. हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरुणी बहुधात्ममूर्ती केली लीला. त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा विदादी
वाक्यात तुझीच संता ममत्व करते त महाअंधकारी तू चाळविशी भ्रमी दृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपू डाकू महाकजाग दानविली सिंधूत सोबतीशी तुळक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाशी तूच विश्व विश्वात्मिके तरशी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुअंते रक्षी सदा रिपू भयात आम्हास पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जना आपदाला पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी वाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य विषण्ण नंद गोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विद्यांचला तरावनी वधीन दैत्य मी तिथे रुद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वयप्रचित नावाचे दानव मज मारणे वदता त्या देतेशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयोनी ज्या सविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राने मुनिजना मी ते कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे ममदेही शाख उत्पन्न होतील वृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्यात्या तेने पावीन नाव मी भीमरूपी हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वदीन राक्षसास मी भक्तीने नम्र होनी स्तवितल मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझ्या होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपथ भृंग होनी तया महादैत्य लागी होईल प्राण अंतिमी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जण पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावर्तटिकायम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती विदर्शी मृकेंद्रवाना भासे अति भीषण कन्या कडग धरुणी धाल करीती भावेजीचे सेवन हाती चक्र गदा धनुषर आसी पाशादिकी तर्जनी दुर्गाग्नी मयात्मिका शशीधरा नेत्रत्रया देहात्मी ओम देवी उवाच प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्र गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी मधुकैटभ संवारे महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संवार प्रसंग वासतील जे अष्टमी चतुर्दशीची नवमीची मनातुनी भक्तीने एकते माझे महात्म्य अतिउत्तम तयाशी पापस्पर्शी ना आपत्ती राही ना कुणी दरिद्र पिडाही ना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे भय राहे भय राजन डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राही ना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकदा भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी निधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान होम पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणव जाणवतो करी भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवणे मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकदा माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकदा भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राईवंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा कांती शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य एकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न ते सुस्वप्न होत असे पाठ असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता पुत मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्य यांच्या नाश करीत महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामीप्य ते तसे पशु पुष्पार्घ्य धुपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानात प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देते अवतार कथा माझी सर्व भूतात
युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्यावयवैरांचे महात्मे एकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्याप्रई तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सहितकारक. अरण्य प्रांती एकांती वणवा लागता वना निर्जनी टाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. शिव व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वदादाडी अथवा बंद कालित. वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया. मतप्रभावे शिवादी डाकू वैराची यांमध्ये स्मरता पळती दूर विघ्ने महिमा अशी. ऋषीरुवाच बोलूनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांची तेथे ती गुप्त झाली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले ते भीषण जगद विध्वंसी ते वदता उग्र तुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती आंबा असूनी नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रातितुष्ट होणे वृद्धी विज्ञान दान. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वात रक्षित. अभ्युदयाची यावे लक्ष्मी रूपे मेजना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजनी गंध धूप फुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचिता प्राकृत भावात्रिकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्म्य द्वादशोध्याय श्री कुल्लोता चरणार्पणमस्तु. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैशाशी ध्यान. ओम बालसूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भय. ओम ऋषिरुवाच ऐसे बोलिल राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे आधी विष्णू माया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राज. आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच कौष्टके मुनी वेदाचे राजा सुरत ऐकुनी तया सुरतास भाग्या ऋषीस करी वंदन. ममता राज्यच्युतीने होता किन्ना तीन रूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पोहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त देवनी स्वप्राण बली वाहत. आराधित नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोली. देवी उवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वेश तो जुने ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तो होशी विवस्वानास बालक सावर्णी म्हणू नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षात ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करती कुणी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत क्षेत्र श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थटिकायाम श्री मार्कंडेय पुराणे देवी महात्मे त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. देव्या अपराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्रो जे होते आतून माझे मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेत असे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी.
गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप एका मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु. श्री स्वामी शरणार्पणमस्तु. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गाष्टोत्तर नाम स्तोत्र. ईश्वर उवाच न शतनाम सांगतो मी तू एक कमलानने पाठ मात्रे जयाची या दुर्गा संकष्ट होत असे. ओम सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचिनी आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाकधारिणी चित्रा चंदघंटा महातपा मनोबुद्धी अहंकार चित्रूपा चित्ताचिती सर्व मंत्रमयी सत्यानंद स्वरूपिणी अनंताभविनी भव्या 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 सदागती शांभवी देव माताची चित्तरत्न प्रिया सदा सर्व विद्या दशकन्या दक्ष यज्ञ विनाशिनी अपर्णानेक वर्णाजी पाटला पाटलावती पट्टांबर परिधाना कल मंजिरी रंजिनी अमेय विक्रमागृरा सुंदरा सुरसुंदरी वनदुर्गाजी मातंगी मतंग मुनी पूजिती ब्राह्मी माहेश्वरी ऐन्द्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव वारावी लक्ष्मी जे पुरुषाकृती विमलोत्कर्षिणी नाना क्रिया नित्यात्म बुद्धिदिदा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहनवान आणि शुभ शुंभ आणि महिषासुरमर्दिनी मधुकैटभ महंतीची चंडमुंड विनाशिनी सर्वासुर विनाशाजी सर्व दानवघातिनी सर्वशास्त्रमयी सत्या सर्वास्त्रधारिणी तशी अनेक शस्त्रहस्ताजी अनेक अस्त्रधारिणी कुमारी एक कन्याजी किशोरी युवती यती अप्रौढा एव कन्याजी वृद्ध माता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोर रूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी पदकाली विष्णू माया जलोदरी शिवदूती कराली जी अनंता परमेश्वरी कांतयनीची सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक असाध्य त्यासना काही त्रिलोकी देवी पार्वती धनधान्य सुता गाया गजया अश्वादी वैभव चतुर्वर्गा प्रति अंती लाभे मुक्ती सनातन कुमारीची पूजोनिया ध्याता देवी सुरेश्वरी परा भक्ती सवे पूजा म्हणा नाम शताष्टक सिद्धी लाभ तया होती देवाती परदेवता दायत्व करती राजे राज्यश्री प्राप्त होत असे गोरोचना लक्तक कुंकुमाने सिंदूर कर्पूर मधुत्रयाने लेखोनी यत्राविधीने धारी सदा होई शिवाप्रमाणे भूमावसे अर्धरात्री चंद्रचत भीषांतरी लिहुनी वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका इति विश्वसार तंत्रे दुर्गोष्ट तरशत नाम स्तोत्र समाप्त.